फ्रेंडच्या घरी येऊन पोहोचलो आणि मग आपलं नाश्ता हे ते सगळं चालू झालं. म्हणजे चहा-पाणी वगैरे असतं आल्यानंतर, तर ते सगळं सगळं इथे आता चालू होणार होतं. आणि त्यानंतर बघा त्यांची ही विंडो आहे ना, त्याच्यामधून पूर्ण त्यांच्या सोसायटीचं सगळं बाहेरचं दिसतं. तर विदूचे पप्पा तेच मला काय-काय सांगत होते, तेच मी ऐकत इथे बसली होती. आणि आता तुम्हाला आमच्या फ्रेंडशिपबद्दल सांगते. तर आमच्या फ्रेंडशिपला ना 10 वर्ष म्हणजे कंप्लीट झालेत. तर 2015ला मी लॅबमध्ये कामाला लागली. त्याच लॅबमध्ये ह्या अगोदरपासूनच होत्या आणि अजूनही त्या तिथेच आहेत. पण मी सोडलं होतं. पण 2015 ते आता 2025 संपत आलंय. पण आमची फ्रेंडशिप एकदम छान आहे. एज मॅटर नाही करत. कारण त्या ना माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, तरी पण आम्ही एकमेकांना खूप चांगलं बॉन्डिंग झालंय आमच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी फ्रेंडशिप होते. पण अशा प्रकारे नाही होत, जी कायमस्वरूपी टिकून राहील. बोलणं-चालणं असं होतं सगळ्यांसोबतच. पण आमचं जे आहे थोडंसं वेगळं आहे. कारण आम्ही ना फ्रेंड्स पण आहोत, प्लस फॅमिलीमध्ये पण आम्ही एकमेकांसोबतच तेवढेच कनेक्टेड आहोत. आणि आम्ही कुठे पण असं फॅमिलीसोबत पण असं बाहेर वगैरे जात असतो. लास्ट टाईम आम्ही एकदा महाबळेश्वरला वगैरे गेलो होतो. त्यांच्या माहेरी, सासरी सगळीकडे मी गेली होती. इव्हन आत्ता पण आम्ही रिसेंटली अक्कलकोटला वगैरे सोबतच होतो सगळे. त्यांची आई, बहीण हे सगळे. आणि इथे आल्यानंतर पण आम्ही ना त्यांच्या आईला, बहिणीला सगळ्यांना कॉल करून आम्ही सगळे व्हिडिओ कॉलवर वगैरे मस्त बोललो. त्यांना पण खूप छान वाटलं. मी इकडे सगळे आम्ही एकत्र भेटलो परत त्यासाठी. जेवण वगैरे छान झालं. 11:45 कधी वाजले समजलंच नाही. कारण असं असतंच ना, फ्रेंडच्या घरी आल्यानंतर आपलं बोलणंच संपत नाही. मग शेवटचा असतो क्षण तो म्हणजे हा जो आपल्या आपल्या कल्चरमध्ये असतात, की निघताना आपण एकमेकांना हळदी-कुंकू वगैरे लावतो तेच. तर ते करून घेतलं आणि आता निघायला रेडी झालो इथे. आणि मग इथे निघत होतो, पण समर्थ परत तिकडे बेडरूममध्ये जाऊन बसला होता. त्याला निघायचंच नव्हतं. त्याला एकदम मजा वाटत होती इकडे आल्यानंतर. आणि ह्या लोकांचं काही निघायचं बाहेर प्लॅन होतच नव्हता. मीच जाऊन बाहेर थांबली. म्हटलं, "या तुम्हाला कधी यायचंय तेव्हा." आणि 11 वाजले होते. मग इथे आल्यानंतर ऑटो बुक केली. ओलाची जी ऑटो असते ती आणि घरी जायला निघालो होतो. असा छान असा आजचा तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत एकदम मस्त राहा. बाय.